शिक्षक भरती 2025 मध्ये जो शासन निर्णय आलेला आहे 20 जानेवारी 2026 तो अन्यायकारक आहे। अभियोग्यताधारकांना लिमिटेड प्राधान्य, मर्यादित प्राधान्यक्रम त्याच्यामध्ये दिलेला असल्यामुळे 50 प्राधान्यक्रम विदाऊटच्या व 50 प्राधान्यक्रम विथ इंटरव्ह्यूच्या अशा पद्धतीनं तो दिलेला आहे। पण मुळातच 50 प्राधान्यक्रम हे पुरेसे नसतात आणि याची जाणीव प्रत्येक अभियोग्यताधारकाला आहे। 50 प्राधान्यक्रममध्ये 170 वाला पण सेफ नाही, 150 वाला पण सेफ नाही आणि 140 वाला पण सेफ नाही। त्याच्यामुळे याच्या विरोधामध्ये आपण शासन निर्णय सुधारणा करण्यासाठी माननीय दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे 11 फेब्रुवारी। त्यासोबतच 12 फेब्रुवारीला पुणे येथील आयुक्तालय व परीक्षा परिषद इथे सुद्धा भेट होणार आहे। आता मला अभियोग्यताधारकांनी सांगावे की तुम्हीच ठरवा की खरंच याच्या विरोधामध्ये आतापर्यंत लढाई मजबूत झाली आहे का? फक्त पत्रव्यवहार करणे, निवेदन देणे हे पुरेसं आहे का? पुरेसे नाही तर चर्चा करून याच्यावर तोडगा काढण्याची वेळ आलेली आहे व ते तोडगा काढण्याची वेळ आता आम्ही विदर्भाचे 11 प्रतिनिधी मुंबई आणि पुण्याला जाऊनच याच्यावर संपूर्ण तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंत्र्यांसोबत, राज्य शिक्षण मंत्र्यांसोबत, सोबतच प्रधान सचिव व सोबतच आयुक्तालयाला भेट देऊन याच्यावर काय सुधारणा करता येईल व सुधारणा कधीपर्यंत लागू होतील यासाठी प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जाणार आहोत। त्यामुळे सर्वांनी अभियोग्यताधारकांनी आमच्या या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, कारण आता ही लढाई अभियोग्यताधारकाची आहे। याच्यामध्ये कोणी आता तुम्हाला साथ देणार नाही। आपल्यावर लादलेला हा शासन निर्णय आपल्यालाच दूर करावा लागेल, आपल्यालाच याच्यात सुधारणा करावी लागेल। माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल, मी काही नेता नाही, मी काही मंत्री नाही, मी एक सामान्य अभियोग्यताधारक आहे व सामान्य गुण घेऊन मी याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये लागू इच्छित माझी इच्छा आहे। आणि माझ्यासोबतच जे माझे बांधव आहेत, जे माझ्या भगिनी आहेत, जे अभियोग्यताधारक विदर्भातील आहे किंवा इतरही विभागातील आहेत, त्यांना जर खरंच वाटते की त्यांना लागायचं आहे या भरतीमध्ये तर हा शासन निर्णयामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे। सोबतच सेमी इंग्रजी माध्यमचा विषय आहे, इंग्रजी माध्यमचा विषय आहे, त्याच्यामध्ये मराठी डी.एड. बी.एडवर अन्याय होत आहे का याचीसुद्धा विचारणा करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत। कारण संपूर्ण क्लिष्ट पद्धतीमध्ये त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली माहिती आहे, त्यामुळे त्याला सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये समजून घ्यायचे। जर अन्याय होत असेल त्या मुद्द्यामुळे तर त्याच्यावर सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे आणि ते सुधारणा करण्याची गरज या शिक्षण मंत्रालयाला आम्ही सांगणार आहे का लवकरात लवकर त्याच्यासुद्धा सुधारणा करावी। मग आता तुमची वेळ आलेली आहे की तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे। नागपूर आंदोलन आपण यशस्वी केलं आहे, तशाच पद्धतीने या पुणे मुंबई दौरासुद्धा यशस्वी करून पुढील पाऊल आपल्याला चांगल्या पद्धतीने उचलायचे आहे। धन्यवाद।